डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निकचे पहिला नंबरचा जो राऊंड होता यांची प्रोसेस आता कंप्लीट झालेली आहे। तर आज राऊंड 2च्या ज्याही रिमेनिंग व्हॅकन्सी होत्या म्हणजे राऊंड 1मध्ये कंप्लीट झाल्यानंतर राऊंड 2साठी ज्याही जागा असेल त्या जागेच्या व्हॅकंट सीट आता साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर आज आहे 16 तारीख, तर 16 तारखेला ज्या व्हॅकंट सीट आहे ह्या साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजे 17 तारीख, 18 आणि 19 3 दिवस आपल्याकडे दिलेले आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 2चा फॉर्म परत भरायचा आहे। कॅपराऊंड 2चा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्या प्रकारे तुम्ही तुमचे कॅपराऊंड 2चे फॉर्म भरू शकता। आणि त्यानंतर 21/8/2024ला कॅपराऊंड 2चा रिझल्ट लागणार आहे। तर भरपूर विद्यार्थी डेट विचारत होते की कोणत्या डेटला आम्हाला कॅपराऊंड 2चा फॉर्म फिल करायचा। तर विद्यार्थ्यांनी डेट लक्षात ठेवा, 17, 18 आणि 19 3 दिवस आहे तुमच्याकडे। आणि 17ला सुरू झाल्याबरोबर तुम्ही फॉर्म भरण्याची घाई करू नका। एकदा सर्व पहिले तुम्हाला कोणकोणते कॉलेज टाकायचे आहे हे सर्व चेक करा, व्हॅकंट सीट चेक करा की कुठे किती जागा आहे, या प्रकारे सर्व माहिती बघितल्यानंतरच तुम्ही तुमच्या कॅपराऊंड 2चा फॉर्म फिल करा। कारण बाकी संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये बेटरमेंटचा ऑप्शन चूज केलं असेल ते विद्यार्थी राऊंड 2चा फॉर्म फिल करू शकतात। आणि ज्यांचे नंबर लागलेच नसेल ते विद्यार्थी सुद्धा राऊंड 2चा फॉर्म फिल करू शकतात। तर राऊंड 2 बद्दल कोणत्या विद्यार्थ्याला डाऊट असेल तर तो विद्यार्थी कमेंट्स करू शकतो। डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निकची जेही अपडेट असेल, जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।